हॅलो. हा एक आणखी प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. प्रश्न सोपाच आहे तसा. अ कार इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट रोड कव्हर्स 60 किलोमीटर डिस्टन्स विथ व्हेलॉसिटी 30 किलोमीटर पर आवर. आणि दुसरं एक की 30 किलोमीटर डिस्टन्स विथ व्हेलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर. सो आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की एक कार आहे आणि ही कार थोडं अंतर, म्हणजे किती अंतर आहे हे पहिलं तर 60 किलोमीटर, तेव्हा तिची व्हेलॉसिटी काय आहे 30 किलोमीटर पर आवर. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी थोडंसं अंतर जाते 30 किलोमीटर, तेव्हा तिची व्हेलॉसिटी काय आहे 60 किलोमीटर पर आवर. सो आपल्याला प्रश्न विचारला आहे पुढचा की ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय. आता आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पुस्तकात आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आता एक गोष्ट समजून घ्या, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईममध्ये आपल्याला टोटल डिस्टन्स तर माहिती आहे किती येतो 60 + 30 म्हणजेच किती झाला 90 किलोमीटर. पण टोटल टाईमचं काय. ठीक आहे, हा टोटल टाईम आपल्याला माहीत नाही आहे. आता तो टोटल टाईम काढण्यासाठी आपल्याला माहिती असलेल्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. काय काय इन्फॉर्मेशन आहे तर 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे गाडीचा, ज्याच्यामध्ये तिनं 60 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलं 30 किलोमीटर पर आवर या व्हेलॉसिटीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेट लाईनमध्ये चाललं आहे, त्यामुळे व्हेलॉसिटी म्हणजेच स्पीड आहे आणि डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट आहे. सो काही फरक नाही आहे. आपण सरळ फॉर्म्युला घालू शकतो. फॉर्म्युला आपल्याकडे कुठला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय झाला आपला, स्पीड इज इक्वल टू किंवा व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम किंवा डिस्टन्स अपॉन टाईम सेमच असल्यामुळं. सो डिस्प्लेसमेंट किती आहे म्हणजेच डिस्टन्स किती आहे आपलं 60 किलोमीटर. टाईम काढायचा आहे आपल्याला आणि स्पीड दिलेला आहे. सो हा फॉर्म्युला आपण थोडासा फिरवून वापरूयात. स्पीड इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन आपलं व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम घेतलं आहे, तर टाईम इज इक्वल टू काय येईल. सो हा विचार करा की व्ही इज इक्वल टू d/t असं आहे. तर हा इकडं जेव्हा जाईल तेव्हा आपल्याला माहिती आहे की तो अंशात जाणार आहे आणि हा खाली येईल तेव्हा हा छेदात जाणार आहे इकडं उजवीकडं शिफ्ट होत असताना. सो फॉर्म्युला काय येतो आपला t इज इक्वल टू d/v. मग आता डिस्टन्स किती आहे आपला 60 किलोमीटर, व्हेलॉसिटी किती 30 किलोमीटर पर आवर, म्हणजेच उत्तर किती झालं आपलं टाईमचं 60 गेलं 3 एके 3 3 2 6. सो 2 किलोमीटर गेले, हे आवर वर गेलं, काय राहिलं उत्तर आपलं 2 आवर. सो पहिल्या सेशनसाठी टाईम किती लागला आहे त्याला 2 आवर लागला आहे. आता पुढचा टप्पा आहे तिचा गाडीचा, हा नेक्स्टवाला टप्पा, ज्याच्यामध्ये तिनं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला 30 किलोमीटर आणि त्यावेळात तिची व्हेलॉसिटी काय होती 60 किलोमीटर पर आवर. सो ह्या दुसऱ्यासाठीचं पुन्हा एकदा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हेन्स टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हे एवढंच काही काय म्हणायचं आपल्याला इंटरचेंज करायचं होतं, ॲडजस्टमेंट्स करायच्या होत्या. सो आता डिस्टन्स किती झाला इथं पुन्हा एकदा 30 किलोमीटर, व्हेलॉसिटी किती आहे इथं 60 किलोमीटर पर आवर. तर 30 किलोमीटर कॅन्सल, हे काय झालं 1 2 1/2 वर हे आर वर गेलं, किती राहिलं मग 1/2 आर म्हणजे किती 30 मिनिट म्हणा. पण आवरमध्ये आपल्याला 1/2 आवर म्हणजे 0.5 आवर हे मिळालेलं आहे. आता हा झाला आपला T2. सो T1 मिळाला, T2 मिळाला. टोटल टाईम किती झाला 2 अधिक 0.5 म्हणजे किती झाले 2.5 तास. सो आता आपल्याला हे जे क्वेश्चन मार्क्स होते या क्वेश्चन मार्क्सची उत्तरं मिळालेली आहेत, ती आपण फक्त काय करूयात तिथं पुट करून टाकूयात. सोपं आहे. काय उत्तर होतं आपलं 2.5 तास. मग 90/2.5 याचं उत्तर फक्त आपल्याला काढायचं आहे आणि मग आपल्याला उत्तर आपलं मिळून जाईल. 90/2.5 पाढा येत असेल, येतो ना सगळ्यांना, काढा उत्तर आणि बघा काय आहे याच्यातलं उत्तर. चलो, थँक्यू.